नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। पूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या आधी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजची ताजी बातमी लाडक्या महिलांसाठी घेऊन आलेलो आहे। चला पाहूयात। तर पहा, आजची काय खास बातमी आहे, काय ताजी बातमी आहे, सर्वांसाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे, नक्की कोणती आहे पहा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की 17 डिसेंबर 2000 पासून आम्ही लाडक्या बहिणींना पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे। 17 डिसेंबर म्हणजे कालचीच तारीख, कालची आणि आजची, म्हणजे आतापासून लाडक्या बहिणींना जे आहे 2100 रुपयाचा हप्ता द्यायला सुरुवात केलेला आहे। काही ज्या बहिणी आहेत त्यांना भेटलेल्या देखील आहेत आणि काहींच्या अपेक्षा आहेत की अजून येणार आहेत, म्हणून असं वाट पाहत आहेत। नक्कीच सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की लवकरात लवकर तुमच्या खात्यात वितरित होऊन जातील। पहा, केलेलं आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे देखील आले आहेत आणि पुढचे जे लाडक्या बहिणीचे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांना देखील वितरित केले जातील लवकरात लवकर। असे खात्यामध्ये पैसे देण्याची काळजी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। ही जी बातमी आहे ही कालची आहे, म्हणजे कालपासून महिलांना पैसे वितरित होत आहेत, सुरुवात झालेले आहेत। आपल्याला आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आम्हाला पैसे आलेले आहेत, नसतील आले तर 2-4 दिवस अजून वाट पहा, तुम्हाला देखील पैसे येतील। व्हिडिओ इन्फॉर्मेशन वाटला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, त्यांना देखील कळू द्या की नक्की काय आहे महत्त्वाची बातमी। हीच होती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।